सिम्पली लाईफ उच्छाया मध्ये आपलं स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज सकाळी सकाळी मस्त पाऊस पडतोय, किती छान आणि मस्त वाटतंय। ही बघा, मी आळूच्या पानांची 2 झाडे लावलीत, त्यांना एक एक पाणी आलेलं आहे आणि छान मोठी झालेली आहेत। आता हे एक मी खाऊचंही पानांचं झाड लावलंय, किती छान आले झाडे, किती फ्रेश आणि छान वाटत आहेत। मस्त सकाळ वाटते, झाडांकडे पाहिले की खूप छान वाटतं। आता मी देवपूजा ही करून घेतलेली आहे। देवपूजेला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे। ही पूजा आपण रोज श्रद्धा आणि भक्तीने करत असतो, म्हणून पूजेमुळे आपले देवांशी नाते मनाने जोडले जाते। देवपूजेमुळे एक प्रकारे मनशांती मिळतेच। आपण जी रोज देवाची भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा करतो, त्यामुळे घरात शांतता, सकारात्मकता येते आणि मनाला कसं प्रसन्न वाटून जातं। देवांकडे पाहिले की सकाळचा जो काही कंटाळा असेल आलेला, तोही सगळा निघून जातो आणि घरामध्ये एक मंगल आणि आनंददायी वातावरण तयार होते। आल्हाददायक वातावरण निर्माण होते। हे मी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करून घेतलेली आहे। बघा, तसेच स्वामींनाही वस्त्र वगैरे घालून त्यांची पूजा करून घेतलेली आहे। बाहेर पाऊस पडतोय, म्हणून सर्वांना काहीतरी वेगळं पाहिजे, म्हणून व्हेजिटेबल रोल केले होते आज। सर्वांनी खाल्ले, खूप सर्वांना आवडले, छान झाले होते। सॉसबरोबर सर्वांनी छान खाल्ले। आता हा आमचा चिकू बघा, खिडकीमध्ये पाऊस बघत छान असा बसलेला आहे। आता घर हे आवरून झाले आणि किचनही आवरून घेतले। आपण जर रोजच्या घेतलेल्या व वापरात आणलेल्या वस्तू जर जिथल्या तिथे ठेवल्या तर त्या परत शोधायला लागत नाहीत व आपला वेळही वाचतो आणि कामही लवकर होते। आज मी माझं एक ब्लाऊज शिवायला घेतलं होतं। चॉकलेटी कलरची साडी आहे आणि त्याला काठ असा हिरवा आहे आणि वर आणि खाली वेगवेगळ्या बॉर्डर्स आहेत। वरती निळी आहे आकाशी कलरची आणि खाली आहे पोपटी कलरची। आता त्या ब्लाऊजसाठी मी काठामधलं काठ घेतलेला आहे व तो असा मध्यभागी असा माप घेऊन कापून घेतलेला आहे बघा, गोलाकार। आणि तो परत मी अगरबत्तीने असं साईडने असं थोडासा चिटकवून घेतला, त्यामुळे असे जे दोरे आहेत ते पुन्हा बाहेर येत नाहीत, घट्ट बसून जातं। आता ही ब्लाऊजचं मी हात कापलेला आहे, तो जो पॅच होता आपल्या हाताच्या मापाप्रमाणे मी तो कट करून घेतलेला आहे, मधोमध दिसेल असेल। एक निळ्या कलरचा घेतलेला आहे आणि त्याच्या आतली हिरवा कलरचा घेतलेला आहे आणि हा पॅच मी हाताला जोडून घेतलेला आहे, बाहेरून निळा आणि आतून पोपटी कलरचा। आता हा मी पॅच हे करून घेतलेला आहे, शिवून घेतलेला आहे व तसेच मी बारीक एक लेस आहे गोल्डन कलरची, ती आतल्या बाजूला पूर्णपणे अटॅच करून घेतलेली आहे शिवून। आणि पुन्हा निळ्या ही पॅच काढलेला आहे, त्यालाही मी ती अटॅच करून घेतलेली आहे आणि हा आपला एक मस्तपैकी पॅच तयार करून घेतलेला आहे। बघा किती छान दिसते, एक आपली एक वेगळी अशी डिझाईन्स होऊन जाणार आहे। आता ही मी शिवून घेतलेलं आहे आणि हे हाताला पॅक करून घेतलेलं आहे। आता मी एक कुंदन घेतलेला आहे, तो फॅब्रिक ग्लूच्या साह्याने मी आता मोठ्या आकाराचा आहे, तर आता हा चिटकून घेतलेला आहे, आता चिकटलेला आहे। आता पुन्हा साईडने मी गोल्डन कलरची मण्यांची लेस आणि खड्यांची लेस अशा 2 लेस मी घेतलेल्या आहेत। ती मी फॅब्रिक ग्लूच्या साह्याने कुंदनच्या बाजूला मी पहिल्यांदा डायमंडची लेस मी बरोबर प्रमाणात कट करून घेतलेली आहे व ती चिटकवून घेतलेली आहे व नंतर आपण मण्यांची लेस आहे तीही चिटकवून घेतलेली आहे आपण। हे बघा, आता आपला हा एक पॅच तयार झालेला आहे। तसेच आपण जी लेस लावून घेतलेली आहे हिरव्या पॅचला, त्यालाही मी ग्लू लावून घेतलेला आहे व प्रथम डायमंडची मी लेस कट करून घेतलेली आहे, ती लावून घेतली आणि पुन्हा प्रेस करून घेतली, परत ग्लू लावून
पुन्हा ही मण्यांची बारीक लेस आहे, ही आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असते. आता ही मी तीही चिटकवून घेतले. तसेच बाहेर जो मोठा पॅच मी निळ्या कलरचा घेतलेला आहे त्यालाही डायमंड कलरची लेस पहिली लावून घेतलेली आहे आणि नंतर मी मण्यांची ही लेस लावून घेतलेली आहे. हे बघा आपला हा पॅच किती सुंदर तयार झालेला आहे. आता आपण हे छानपैकी घट्ट राहण्यासाठी आपण पुन्हा निघू नये म्हणून मी हिरव्या कलरचा दोरा घेतलेला आहे, तो ऊन घेतलेला आहे आणि नंतर आपण हे सुईच्या साहाय्याने शिवून घेणार आहे. बघा, म्हणजे हे असं शिवलं पूर्ण व्यवस्थित असं तिन्हीही चेन आहेत त्या आपण अटॅच करून घेणार आहोत व्यवस्थित, म्हणजे त्या पुन्हा निघत नाहीत आणि त्या घट्ट बसतात. बघा मी एक एक करत आता ह्या पूर्ण शिवून घेते, म्हणजे ह्या फिक्स होऊन जातात. हे आता आपलं पूर्णपणे फिक्स करून झालेलं आहे. आता हे मी दोन्ही हाताला ही लावून घेतलेलं आहे. किती छान दिसते पहा.